नाही तर हा माझा लास्ट रिव्ह्यू असणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती आणि परत एकदा मराठी स्पेशल रिव्ह्यूमध्ये. आणि ज्यात नाही का तुंबाडची मंजुळा हा मूवी येऊन बरेच दिवस झाले आहेत आणि मी चॅनलवरती कुठला व्हिडिओ नव्हतो टाकत. तर एक प्रकारे बघितलं जाईल तर हा माझा लास्ट रिव्ह्यू पण असू शकतो, कारण की तुम्ही बघताना माझे गेले 2-3 व्हिडिओज माहीत नाही काय झालं, यूट्यूबला पुशच करत नाही आहे. मी दुसऱ्या अकाउंटने बी ट्राय केलं म्हणजे बघायचा की येतं आहे का नाही, काहीच आहे नाही, पण ठीक आहे जाऊ द्या. तर बघू आता हे व्हिडिओ ठीक आहे, अगर थोडी ग्रोथ घेतली तर मी पुढे कंटिन्यू करेन, नाही तर हा माझा लास्ट रिव्ह्यू असणार आहे. तर तुंबाडची मंजुळा ह्या बाबतीत बोलत होता, ज्यात नाही का आपले जितेंद्र जोशी, नाना पाटेकर आणि मी माझ्या रिॲक्शन व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की हा पिक्चर मी बघायला जाणार म्हणजे जाणार. ते फक्त जितेंद्र जोशी आणि आपले मकरंद नानासपुरे, जे की खूप टायमानंतर मूवी करत आहेत आणि म्हणजे आली असेल मध्ये तर मी नसेल पाहिली, म्हणजे मकरंद नानासपुरेची मी मूवी बघितली नसेल, जर आली असेल तर चला बोलूया कशी आहे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट. आणि तुम्हाला तुंबाडच्या मंजुळाच्या नावानेच वाटत असेल की यार हे तुंबाड म्हणजे तुंबाडशी घेणं देणं आहे का, तर कतई नाही. म्हणजे ह्याचं घेणं देणं काही नाही आहे तुंबाडसोबत, फक्त ते तुंबाडची मंजुळा हा नाव आहे. बघितलं जाईल तर हा रिमेक आहे एका कन्नड सुपरहिट फिल्मचा, ज्याचं नाव आहे सू फ्रॉम सो, जो चित्रपट मी नाही पाहिलेला आणि त्याच्यामुळे हा माझ्यासाठी एक फ्रेश टॉपिक होता. तर चला आता बोलूया स्टोरीबद्दल. स्टोरी सेट आहे एका गावामध्ये, जिथं आपला हिरो केशव प्लेड बाय ओम भुटकर एका मुलीच्या मागे पडलेला असतो आणि त्या मुलीच्या म्हणजे मागे पडल्यामुळे नाही का जो आपला रवी अण्णा आहे तो त्याला एवढा म्हणजे ह्युमिलेट करतो, बेइज्जत करतो ना. आणि त्या भानगडीतून वाचण्यासाठी आपला हिरो केशव तो म्हणजे एक युक्ती लावतो, ज्यात म्हणजे तो असं दाखवतो की नाही का माझ्या अंगात एक भूत आलंय मंजुळा नावाचं. आणि हे सगळ्या भानगड चालू असती, जिथं पूर्ण गाववाले तर विश्वास बी ठेवतात, अंधविश्वास ठेवतात म्हणजे ऍक्च्युअली की ह्याच्या अंगात खरं भूत आलंय. आणि मग मजा तर तवा येते जेव्हा शोभा येते गावात, प्लेड बाय सैता मनकर, जी की सेकंड हाफ मध्ये येते. आणि तिचं आणि रवी अण्णाचं बी काही पास्ट कनेक्शन आहे, ते तुम्ही मूवी मध्ये पहा. तर हीच गोष्ट आहे की जेव्हा ती येते ना, की जे ड्रामा, जे कन्फ्युजन आणि जे सध्या जे माहोल होतो ना, जे डरावना माहोल, ते डबल होतं तिच्या आल्यापासनं. आणि आपला हिरो म्हणजे ते भूताचं नाटक कधीपर्यंत करू शकेल, म्हणजे ते खुलासा होईल कधी नाही का मंजुळा खरंच येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणण्यासाठी थिएटरमध्ये जावं लागेल. आणि मी थिएटरमध्ये जाण्यासाठी का म्हणतोय, कारण की खरंच मूवी खूप चांगला आहे. आणि त्यामुळे ह्या मूवीच्या पॉझिटिव्ह बद्दल बोललं जाईल तर सगळ्यात पहिले परफॉर्मन्स, ज्यात सगळ्यात पहिले मी नाव घेईल जितेंद्र जोशीचं, ज्यांनी नाही का रवी अण्णाचं कॅरेक्टर प्ले केले आणि ब्रिलियंटली प्ले केले. म्हणजे कास्टिंग जी होती ना रवी अण्णाची, त्यांनी ते परफेक्ट जितेंद्र जोशीलाच कास्ट केले आणि त्यांनी म्हणजे त्यांना तो कॅरेक्टर शोभलाय, चांगला शोभलाय. नंतर ओम भुटकर ज्यांनी केशव प्ले केला आहे, तर त्यांनीही खूप म्हणजे त्याची बी जी कॉमेडी टायमिंग आहे, त्यांनी जे हसवायचा प्रयत्न केला त्याच्या नाट्यकातनं, तर ते बी खूप सुंदर होतं, मजा आली. आणि त्याच्यानंतर मकरंद अनासपुरे, दी लेजेंडरी ऍक्टर, कारण की मी त्यांच्या आधीपासून पिक्चर बघत आहे जुने, आणि ते जे आयकॉनिक आहे ना त्यांची डायलॉग डिलिव्हरी, ज्या प्रकारे ते कॅरेक्टर प्ले करतात ना, म्हणजे हे बघा मला सुफॉर्मसो बद्दलचं माहित नाही की त्याच्यात कुणी कॅरेक्टर प्ले केला कसा केला, पण मी या मूवी बद्दल सांगू शकतो की त्यांनी त्यांचा टच 100% दिलाय. म्हणजे ते मी म्हणतो ना की एक मराठी तडका, मकरंद अनासपुरेने त्यांचं काम एकदम परफेक्टली केलंय आणि ते मी एकदम गर्वाने सांगू शकतो. आणि त्याच्यानंतर जर बोललं जाईल सैता मनकर, त्यांनीही खूप चांगली ऍक्टिंग केली आहे. आणि विषय राहिला ह्या म्हणजे पूर्ण मूवीचे रायटिंगचा, ज्या प्रकारे डायलॉग्स लिहिले, ज्या प्रकारे स्क्रीन प्ले केला गेला आहे ना, खूप सुंदर आहे, खूप सुंदर डायलॉग्स आहे, कॉमिक टायमिंग बाय, जिथं जिथं जो डायलॉग म्हणजे पंच लाईन, म्हणजे जिथं हसू एकदम ऑर्गॅनिकली म्हणजे नाही का एकदम मनातनं खोदून हसू येतं ना, ते एकदम हसू येत होतं. पूर्ण थ्रू आउट मूवीमध्ये स्माइल बी एकदम बरकरार होती. आणि फक्त असं नाही की मूवी म्हणजे हॉरर हॉरर कॉमेडी कॉमेडी असं बिलकुलही नाहीये. हॉरर म्हणजे काय एकदम टिपिकल हॉरर नाही हा, ऍक्च्युअली ही मूवी हॉरर नाहीच आहे. एक थोडी हॉररची वाईब क्रिएट करते एक प्रकारची, आणि जिथं म्हणजे एक चांगला मेसेज दिला गेला आहे शेवटीच्या 30 मिनिटात. एक रिस्पॉन्सिबल, एक ब्युटिफुल, एक मिनिंगफुल मेसेज दिला गेला आहे ह्या मूवीमध्ये, म्हणजे रिगार्डिंग टू जे अंधविश्वास नसतो का सुपरस्टिशन, त्याच्या रिगार्डिंग मेसेज दिला गेला आहे. आणि ओव्हरऑल मूवी बी खूप सुंदर आणि मस्त आहे. मी तर रेकमेंड करेन तुम्ही ही मूवी जाऊन पहा. आणि हे बघा सू फ्रॉम सो ज्यांनी कोणी बघितलं असेल तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. मी तर म्हणेन की त्यांनी ट्राय द्या ह्या मूवीला. आणि ते एक रिमेक नसतं की चांगली पडद्यावरती उतारणं, कारण की रिमेक बरेच जण करतात, पण एक रिमेक बी चांगल्या तरीक्याने पुल ऑफ करणं, लाईक समजा दृश्यमचं एक्झाम्पल घेतो मी, ते तर जॉनर वेगळा झाला, पण हा त्या टाईपमध्ये एक रिमेक पुल करणं खूप मोठी गोष्ट असते. आणि ते त्यांनी एक चांगल्या प्रकारे केले विथ मराठी तडका, जो मराठीचा तडका बघायला भेटतो, ज्या प्रकारे आपले मराठी ऍक्टर्स सगळं करतात ना परफॉर्मन्स, ते खूप मजा आहे. आणि जो सिनेमॅटोग्राफी, जो कोकणातलं वातावरण दाखवलंय ना यार, लोकेशन्स बी खूप यार म्हणजे खूपच सुंदर आहेत.
आणि मला ओव्हरऑल मूवी खूप आवडली. जर तुम्ही नसेल पाहिली तर मी नक्की रेकमेंड करेन की तुम्ही नक्की मूवी जाऊन पहा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू पुढचा व्हिडिओ येतो का बी नाही, मला स्वतःलाच नाही माहिती. जय हिंद.